आणि यापुढची बातमी आहे राज्याच्या राजकारणातनं। बातमी आहे एका उद्घाटनाच्या घाईची आणि त्यातून उमटलेल्या नाराजीची। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते आज पुण्यामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं उद्घाटन केलं गेलं। पण अजितदादांनी नियोजित वेळेच्या 10 मिनिटं आधीच उद्घाटन केल्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी नाराजीचे सूर उमटले। अजितदादांच्या उद्घाटनाच्या घाईमुळे खासदारताई कशा नाराज झाल्या पाहूया या रिपोर्टमधनं। उद्घाटनाची घाई, नाराज मेधाताई। मला काय माहिती मी येणार आपण परत मी येणार ना आता परशुराम मंडळे कधी नव्हे ते झालंय आमचं गावात। अजित पवारांसमोर मांडली तक्रार। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आपल्या रोखठोक स्वभावासोबत वक्तशीरपणाबद्दल प्रसिद्ध आहेत। सर्वसामान्यांना फटका बसू नये यासाठी अनेक कामांचं लोकार्पण किंवा उद्घाटन अजित पवार यांच्याकडून भल्या सकाळी केलं जातं। अजितदादांचा दिवस सुरू होतो आणि दादाही वेळ पाळण्याबाबत सजग असल्यानं अजितदादांसोबत वेळ जुळवताना इतर नेत्यांची मात्र तारांबळ उडते। आज सकाळी अजित पवारांच्या हस्ते परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं। पहाटे 6:30 वाजता इमारतीच्या उद्घाटनाची नियोजित वेळ होती। त्यासाठी मेधा कुलकर्णी वेळेत उपस्थित राहिल्या, मात्र अजित पवारांनी 10 मिनिटं आधीच उद्घाटन उरकून घेतलं। वेळेआधीच कार्यक्रम पार पडल्यानं मेधा कुलकर्णींनी नाराजी व्यक्त केली। दादा 6:30च्या आधी झालं, 6:30चं टायमिंग होतं, त्याच्या अगोदरच झालं। मला माहिती झाले आपण मला काय माहिती मी येणार आपण परत मी येणार ना आता परशुराम मंडळे कधी नव्हे ते झालंय आमचं। अजित पवारांनीही नाराजीची दखल घेत मेधा कुलकर्णींसोबत पुन्हा उद्घाटन करून ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। माझी त्यांना विनंती राहील की तुम्ही घोषित करा, रात्रीची वेळ घोषित करा, पहाटेची करा, कधीची करा, आम्ही वेळेत येऊ। वेळेआधी 1 मिनिट पण आम्हाला उशीर झाला तर थांबू नका, पण आम्ही वेळेच्या आधी 10 मिनिटं येऊन सुद्धा कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं नाही। परशुराम महामंडळ झाले, त्याची वास्तू झाली आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। अतिशय उत्तम काम याच्या माध्यमातून होणार आहे। त्याच्यामध्ये सहभागी प्रत्येकच कार्यक्रमात सहभागी व्हावंसं वाटतं आणि असं जर असताना सहभागी होता नाही आलं तर नक्कीच वाईट वाटलं। याआधी अजितदादांच्या वक्तशीरपणामुळे अनेक नेत्यांना सकाळीच धावपळ करावी लागायची। गेल्या आठवड्यात पुण्यात आपल्या दवाखान्याच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना नेत्यांनीही या नाराजीचा सूर अडवला। आदरणीय अजितदादांचं मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो। आणि नेहमी परीक्षा घेतात तसं आज सुद्धा त्यांनी परीक्षा घेतली असं म्हणायला काय हरकत नाही, कारण सकाळी 8 वाजताचा कार्यक्रम। आता दादांसाठी सगळंच माफ आहे, पण आम्हाला सगळ्यांच्यासाठी खूपच अडचणीचे विषय आहे, पण तरी सुद्धा दादांची वेळ मिळणे या एका अत्यंत महत्वपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या सगळ्यांसाठी महत्वाचं होतं। माननीय दादा, तुम्ही सकाळी लवकर कार्यक्रमाला येता, चांगली गोष्ट आहे। कार्यक्रम वेळेवर सुरू होतात, पण त्याच्यामुळे सकाळी 6ला 5ला उठावं लागतं, काय हरकत नाही। पण शिंदे साहेबांबरोबर काम करतो आम्ही, तर त्यांच्यामुळे आम्हाला 1 वाजता झोपावं लागतं, त्यामुळे रात्री पण झोपता येत नाही आणि दिवसाही सकाळी लवकर उठावंच लागतं। आणि एवढं करून परत तुम्ही आमच्या आधी आलेलेच असता, त्याच्यामुळे रस्त्यात मी आज ड्रायव्हरला सांगितलं की दादा आलेत म्हणून तू वेडीवाकडी गाडी चालवू नकोस, शांतपणे चल, उशिरा झाला तरी काही बिघडत नाहीये। आणि देवेंद्र फडणवीस दिवसभर जागे असतात, म्हणजे आमच्यासारखे जे लोक आहेत की जे सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करतात, यांचं आरोग्य चांगलं ठेवायची सुद्धा जबाबदारी तुमच्यावर आहे, असं मी गमतीचा भाग म्हणून सांगते। अजित पवारांचा वक्तशीरपणा हा कौतुकाचा विषय असला तरी इतर नेत्यांची मात्र अजितदादांसोबत वेळ पाळण्यासाठी तारेवरची कसरत होते। पुण्यातल्या कार्यक्रमात मेधा कुलकर्णींनी दादांचा स्पीड मॅच करण्याचा प्रयत्न केला खरा, पण दादा जरा 1 पाऊल पुढेच राहिले। त्यामुळे खासदार महोदया येण्याआधी दादांनी केलेल्या उद्घाटनाची जोरदार चर्चा रंगली आहे। अभिजित पोटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे।